नमो शेतकरी योजनेबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी. तर आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 7वा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. तर 8व्या हप्त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. सर्वप्रथम आता जी की तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचं आहे. आता या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होणार आहेत, अन्यथा तुम्हाला नमोचा एक हप्ता इथं मिळणार नाही. तर इथं तुम्हाला नमो शेतकरी योजना टाकायचं आहे, सर्चवरती क्लिक करायचं आहे. तर व्हिडिओला स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत बघा. नमो शेतकरी योजना यावरती क्लिक करायचं आहे, तर तुम्ही या पोर्टलवरती याल. सर्वप्रथम आता यामध्ये कोणते शेतकरी पात्र आहेत अपात्र आहेत त्यांची यादी, जे की पी एम किसानचे पात्र शेतकरी आहेत तेच नमोचे आहे, जे की 8व्या हप्त्यासाठी आहे. तर इथं पी एम किसान टाईप करा, सर्चवरती क्लिक करा. पहिली जी लिंक येईल पी एम किसान सन्मान निधी. तर आता जे की सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसानचा 20वा हप्तासुद्धा 20वा इन्स्टॉलमेंट इथं जमा झालेला आहे. तर ज्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानचा इथं हप्ता जमा जर झालेला नसेल तर अशांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बेनिफिशरी लिस्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर यावरती क्लिक केल्यानंतर इथं आपलं जे काही स्टेट आहे तर स्टेट सिलेक्ट करून घ्या, एकही स्टेप मिस्टेक करू नका. त्यानंतर आपला जो काही जिल्हा आहे यामध्ये वाशिम आहे, यवतमाळ आहे, वर्धा आहे, ठाणे, नागपूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी. तुमचा जो काही जिल्हा असेल जिल्हा सिलेक्ट करा. तुमचा जो काही तालुका असेल तालुका सिलेक्ट करा. गावाची यादी तो म्हणून एखादी गावाची यादी सिलेक्ट करा. त्यानंतर गेट रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं थोडं प्रोसेसिंग येईल. त्यानंतर इथं शेतकऱ्यांची यादी इथं आलेली आहे. तर ही लेटेस्ट अपडेट यादी आहे. तर यादीमध्ये मेल आहे, फिमेल आहे ते तुम्हाला इथं दाखवेल, त्यांचं नाव दाखवेल, किती संख्या आहे ते तुम्हाला इथं दाखवेल. तर इथून 2वरती क्लिक करून तुम्ही दुसरी यादीसुद्धा चेक करू शकता. तर अशा पद्धतीने चेक करून घ्या. तर आता आपल्याला नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल पेजवरती आलेलो आहोत. बेनिफिशरी स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर, आधारला मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन असेल किंवा आधार नंबर टाकून मोबाईल नंबर टाकून कॅप्चा टाकून गेट आधार OTPवरती क्लिक करायचं आहे. तर तुमचा जो काही 8व्या हप्त्याबद्दल अपडेट तुम्हाला बघायला मिळेल. तर इथं आपण जे माहिती टाकून घेऊ, एक तर आधार नंबर सिलेक्ट करा किंवा मोबाईल नंबर टाकून कॅप्चा टाकून गेट आधार OTPवरती क्लिक करायचं आहे. तर ज्यांची EKYC राहिलेली आहे तर EKYC त्यांनी करून घ्यायची आहे, तरच तुम्हाला नमोचा 8वा हप्ता इथं तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. OTP जे इथं सेंड झालेला आहे OTPसाठी थोडा वेट करा. OTPसुद्धा आपल्याला आलेला आहे, तर OTP आपण टाकून घेऊया. तर OTP आपण इथं टाकलेला आहे. इथून तुम्हाला रिसेंट OTP करता येईल. गेट डाटावरती क्लिक करायचं आहे. तर इथं दाखवेल OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली, म्हणजे OTP व्हेरीफाईड झालेला आहे. ओकेवरती क्लिक करा. ओकेवरती क्लिक केल्यानंतर इथं थोडं लोडिंग येईल. त्यानंतर इथं तुमचे पैसे दाखवेल की कोणत्या खात्यामध्ये जमा झालेला आहे, आतापर्यंतचे जे काही इन्स्टॉलमेंट आहे, किती तारखेला कोणत्या दिवशी व की टायमिंगसुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळेल. तर सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यायची आहे. सर्व शेतकरी बांधवांनी लगेच चेक करा की तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता इथं जमा झाला की नाही. तर सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे. तर ज्यांना कोणाला नवीन नोंदणी करायची असेल तर ते सुद्धा करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता व तुमच्या खात्यामध्ये याचे पैसे जमा झाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.